पहिल्याला राम राणा, पहिल्याला राम राणा, लंका दिदले विभीषणा, नळ नीळ जांबवंत, मध्ये चाले रघुनाथ. नमो विठ्ठला राजे या पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. विसारू त्यांच्या कृपा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. हेच वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी, काही चनेने बोलतो वचने अति भाविका. एका जनादने तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी वानेल संतासी, रंजवो चित्तासी कपुलिया. हनुमंताला हात जोडा, मारुतरायाला हात जोडून ठेवा. मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियाम बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजं वानरायुत मुख्यम, श्रीराम दूतम शरणम प्रबध्ये. शरण शरण हनुमंत तुम्हारो, काय भक्तीच्या नावाला मज नाव शरण शरण हनुमंता तुम्हारो, रामदूता काय भक्ती नावाचा मज नाव कसुना. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयन्तम, वटस्य पत्रस्य पुटेशयनो, बालमुकुंद मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंदो हरे मुरारे, हे नाथ नारायणा वासुदेवा. जिवे पिबस्वामृतमेत देवं, गोविंद दामोदर माधवे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. पहिल्याला राम राणा, लंका दिदले विभीषणा, नळ नीळ जांबवंत, मध्ये चाले रघुनाथ. पुढे वानरांची थाट, पुढे वानरांची थाट, मागे गर्जताती भाट. नळ नीळ जांबवंत, मध्ये चाले रघुनाथ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान बजरंगबली हनुमंतरायाच्या मारुतरायाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. भगवंताचा प्राणसखा पंढरपूर निवासी श्री संत नामदेवरायाच्या वाङ्मयातील आहे. आणि या अभंगामध्ये भगवंताचं चरित्र नामदेव मला सांगतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी, भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार की श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने, श्री राम जन्म सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र चांदे खुर्द म्हणजे मारुतीचे येथे गेल्या 23 वर्षापूर्वी सुरू झालेला आपला हा 24वा हरिनाम सप्ताह
आणि या 24व्या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेली ही पहिल्या दिवसाची सेवा माझे परमार्थ स्नेही आदरणीय योगा श्री किशोर संभाजी सूर्यवंशी यांच्या मध्यस्थीने आली. तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही, पण पूर्वी 12 वर्षापूर्वी एकदा मी आलो होतो. आठवतंय का? कोणाला आठवतंय का? नाही हो, एकदाच आलो, त्याच्यामुळे ओळखी झाल्या नाहीत ना. हो, पण हरकत नाही. निदान 24व्या वर्ष का होईना 12 आणि 12 तुमचे 2 तप झाले आणि 2 तपात 2 सेवा माझ्या झाल्या, खूप झाल्या ना. सज्जन माय बापू ऐका, कोणत्या तरी जन्मातला आध्यात्मिक करून तुमचं माझ्या माथ्यावर असेल आणि म्हणून ते फेडून घेण्याची सुयोग्य संधी भगवान बजरंग बलीने मला दिली. तुम्ही म्हणाल महाराज हे ऋण आहे केव्हाच? तुम्ही पाथर्डी तालुक्यात राहतात, माझं गाव मोठा देवी जवळ आहे. तुम्ही राहता कर्जत तालुक्यामध्ये, आपला 80-90-100 किलोमीटरचं अंतर आहे. मग आपलं हे ऋण आहे केव्हाच? ते बाळांना सांभाळा, बाळांना तिकडे बाळाला जा, बाळाकडे जा. ते आता आई बरोबर आलेत, खेळणारच आहेत, खेळू द्या. त्यांना पाहून देव गेलाय, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इकडे. कोणत्या तरी जन्मातलं तुमचं ऋण माझ्या माथ्यावर होतच. तुम्हाला महाराज हे ऋण केव्हाच? नसेल हे जन्मातलं, मागच्या जन्मातलं असेल, नसेल मागच्या त्याच्या मागचं असेल. आणि केव्हाच नसलं तरी आपण जेव्हा सगळे एका गावाला होतो तिथलंच असेल ना. दुरून मी आलो गा दुःख झाले दारुणा, दुरून मी आलो गा दुःख झाले दारुणा. यावया तवरे होते कारणा, यावया तवरे होते कारणा. दुर्लभ भेट संपाई झाले दर्शन, दुर्लभ भेट पायी झाले दर्शन. विनवितो तुला संत दोन कर जोडून, विनवितो तुला कर जोडून. नाते दान करा जाते पंढरपूर, नाम सत्य प्रभुरी दाखवा माझा सोयरा. दान करा जाते पंढरपूर, नाम सत्य प्रभुरी दाखवा माझा सोयरा. आम्ही जेव्हा एका गावचे होतो, आम्ही मृत्यूलोकातले नाहीत. हो, तुम्हाला मी विचारलं गाव कोणतं, तुम्ही म्हणाल चांदे. महाराजाला विचारलं तुमचं गाव कोणतं, ते सांगतील इंगणी. हो, बरेच जांभरे परिवार आहे. हो, तुम्हाला विचारलं गाव कोणतं, छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला विचारलं कोणतं, बिटकेवाडी. तुम्ही मला विचाराल महाराज तुमचं गाव कोणतं, मी म्हणेल केळवंडी, पाथर्डी जवळ आहे. पण केळवंडी हे गाव माझं नाही, तुम्ही चांद्याचे नाहीत आणि तुम्ही हिंगणीचे नाहीत. सांगू आपण कुठले आहोत? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले ऋषी सात भावे वरताया, सात भावे वरताया. दारू संताचे मार आदराने भरले जग, उच्चिष्टात भाग शेष उरला तो. सात भावे वरताया, सात भावे वरताया. दारू संताचे मार्ग आदराने भरले जग, उच्चिष्टात भाग शेष उरला तो देवा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे. भगवान प्रभू रामचंद्र जिथे राहतात तिथले आम्ही, भगवान सदाशिव जिथे राहतात तिथले आम्ही, आणि आमचे पूर्वज जातात वैकुंठाला तिथलेच आम्ही. आलो याच कारणाशी. आम्हाला मनुष्य जन्माला पाठवलं त्याचे 2 कारण आहेत.
पहिलं कारण आहे प्रेमाने वागणे, भावे वर्ताया, आणि दुसरं कारण आहे साच म्हणजे खरं बोलण्यासाठी. बरं का मावशांनो, काकांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला त्याचं पहिलं कारण आहे प्रेमाने वागणे, आणि दुसरं कारण आहे खरं बोलणे, तिसरं कारण नाही. पण बघूयात, आपण पाहूयात, श्री क्षेत्र मारुतीरायाच्या गावचे लोक तुम्ही खरं बोलता का? पुरुषांनो, आपला जन्म झाला प्रेमानं वागण्यासाठी, पण नाम सप्ताहामध्ये तुम्ही बसलाय, धर्म मंडपामध्ये बसलाय, खोटं बोलायचं नाही. कधी प्रेमाने वागतो का? खरं बोला, खरं नाही ना? खरं हे बोलले खरं, आम्ही प्रेमानं वागत नाहीत. मावशांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळाल्याचं दुसरं कारण आहे खरं बोलण्यासाठी. आता तुम्ही सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, जवळजवळ 500-700 महिला असेल. मला खरं सांगा, तुम्ही कधी खरं बोलला का? हो, ती मावशी म्हणते नाही बाबा, आम्ही कधी खरं. हे तरी बरं झालं की मारुतीराय समोर बसून तुम्ही खरं बोलला की आम्ही खरं बोलत नाहीत, आम्ही खरंही बोलत नाहीत, आम्ही प्रेमानं वागत नाहीत. म्हणून साधू संतांनी आम्हाला अनेकदा फटकारलं. चोखोबा काका सांगतात, वेड्या अंतरंग शोध. हो का? अंतरंग शोध, तो बाह्यरंगाला भुललास. काय भुललासी, काय भुललासी, काय भुलला सवरली रंगा. काय भुलला सवरली रंगा, काय भुलला शिवरली रंगा. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, डोंगा परी रस नोहे डोंगा. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा. काय भुललासी, काय भुललासी. हातवर करा हात. आता तुमच्या टाळ्याच्या रित्यामध्ये पकवाद वाजेल. आवाज येऊ द्या. काय भुललासी, काय भुलला, भुललासी, काय भुललासी, काय भुलला शिवरली रंगा, काय भुलला शिवरली रंगा. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा. आहा, कमान डोंगी परी तेरा नोहे डोंगा, कमान डोंगी परी तेरा नोहे डोंगा. नदी डोंगी परी तेरा नोहे डोंगा, नदी डोंगी परी तेरा नोहे डोंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. काय भुलला शिवरली रंगा, भुलला शिवरली रंगा. आता हात वर करा की राव. आता आपण रिदम बदलूयात. उसळोंगा परी भालाच नोहे डोंगा, उसळोंगा उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा. हो रे हो, हो रे हो. किशोर महाराज या बरं. चांगलं वाजवतो बा, पण अजून माझा त्याचा पहिला टप्पा झालाय. छान. रागवायचा नाही ना? राग नाही ना? बदल पटकन. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डोंगा या शब्दाचा अर्थ आहे वाकडा. ऊस वाढताना वाकडा वाढतो, पण त्यातला रस सूक्ष्मदर्शी खाली पाहिलं तर रस नोहे डोंगा. आपल्या गावची नदी आहे ही नदी. काय नाव त्या नदीचं? नाही, कोणता वडा त्याला नाव असेल? मग तुम्ही लग्नात कसं म्हणता? वरुण देवता, पिहोण महा, पितृदेवता, प्रेमहा, ग्रामदेवता. हे काय वरुण म्हणजे त्या नद्या नाले वाहतात ना, त्याला नाव असेलच बाबा.
बरं जे असेल ते, हे पाणी खाली कुठं जातं? कुठं? शिना, हा? शिनाला गेलं. शिना खाली कुठं जाते? नाही, तुमचं पाणी कुठं मुरतं तुम्हाला माहिती आहे का? नाही. शिना खाली कुठं जाते? चंद्रभागा खाली कुठं जाते? बंगालच्या उपसागराला. ऐका, म्हणजे आपली चांदेकर मंडळी बंगालच्या उपसागराचे उगम आहोत, आम्ही कमी नाही. आणि त्यामध्ये आपलं ग्रामदैवत श्री भगवान मारुतीराय म्हणजे साक्षात हो रामदास स्वामींनी प्रतिष्ठापित केलेलं दैवत आहे. हे दैवत सामान्य नाही. अरे रामायणातून जर हे दैवत वजा केलं, हनुमंताचं चरित्र जर रामायणातून थोडं बाजूला काढलं, तर मला असं वाटतं रामायण आलेली असेल. विठ्ठल विठ्ठल नदी डोंगी परी नीर रोहे डोंगा. चुकोबा काका सांगतात, मनुष्याचा देह वाकडा असू शकेल, पण भाव मात्र सरळ असावा. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय बोलला शिवरली रंगा. आणि देव तिथे आहे. भावेवी न देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैचा कळे गुरुविना अनुभव. कैचा कळे गुरुविना अनुभव, कैचा कळे गुरुविना. भावे विना देव गुरुविना भावे विना देव न कळे निसंदेह. भावे विना देवा न कळे निसंदेह. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. राम कृष्ण हरी हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरी मुखे माना, हरी मुखे भावे विना देव न कळे संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. भावे विना देव न कळे संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. राम कृष्ण हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरी मुखे माना, हरी मुखे माना. देव भावाविना कळत नाही, भावेविन देव न कळे निसंदेह, आणि गुरुविन अनुभव कैचा कळे. जीवनामध्ये आल्यानंतर श्री गुरुची गरज आहे, आणि तो मिळवण्यासाठी अंतःकरणात भावाची गरज आहे. तो भाव अंतरामध्ये ठेवून आज विश्वामध्ये जगातल्या 250 देशामध्ये भगवान प्रभू रामचंद्राची जन्मोत्सव आणि हनुमंतराच्या चैत्र पौर्णिमेचा उत्सव सुरू आहे 250 देशामध्ये. पण अभंगामध्ये नामदेव रायाने भगवान बजरंगबलीचं नाव कुठंच दिलं नाही. पहिला आला राम राणा, तो पहा पलीकडे राणा आणि राजा. राजा म्हणजे जो स्वतःसाठी राज्य कमवतो त्याला राजा म्हणतात, आणि जो दुसऱ्याला राजा करू शकतो तो राणा. विठ्ठल लंका दिधली बिभीषणा. हो ऐका अवतार्याची सीमा, ऐका यश श्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वर वसते. ज्याच्याकडे यश आहे, दौलत आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे,
वैराग्य आणि ऐश्वर्य, षडगुण ऐश्वर्य संपन्न माझा भगवान प्रभू रामचंद्र त्याने बिभीषणाला लंका दिली. लंका दिली बिभीषणा. हो, महाराजांचा अभंग आहे. केला रावणाचा वध, अवघा सोडिला संबंध. लंका राजू बिभीषणा, केले चिरकाल सापरा. दिले लंका राज्य बिभीषणाला, लंका दिली बिभीषणा. आणि एवढ्या लव्या जमासह भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येकडे निघाले 14 वर्षानंतर. बरोबर कोण आहे? नळ, नीळ, जामवंत. मध्ये चाले रघुनाथ. हनुमंताचं नाव याच्यात नाही ध्रुवमतामध्ये. बर, पुढे कोण आहेत? पुढे वानरांचे थाट. पुढे वानर आहेत, गर्द चाललेली आहे. मागे गर्जता ते भाट, भाट नाम पुराणे. प्रभू रामचंद्र गेले. 10,000 वर्ष झाले अवतार संपलेला, पण आजही आम्हाला जणू असं वाटतंय की नमेला देव अवतरतायच. हो, मागे गर्जता ते भाट. इथे हनुमंताचं नाव नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये केला अयोध्ये प्रवेश, म्हणे नामा विष्णुदास. वास्तविक पाहता या पूर्ण अभंगामध्ये हनुमंतरायचं नाव पाहिजे का नाही? मारुतीरायाचं पाहिजे का नाही? मावशांनो, मोठ्याने बोला हा किंवा नाही. मला जर ऐकायला कमी येतं, मशीन घ्यायचं विसरलो मी. मोठ्याने बोला पाहिजे ना. मग दिलं नाही. त्याचं काय कारण? त्याचं कारण हे आहे की भरत काहीतरी अनुचित प्रकार करेल, म्हणून हनुमंत तो पुढे जा आणि भरताला सांग की राम येत आहे. त्याचा अर्थ असा आहे, निरोप घेऊन आले हनुमंतराय. विठ्ठल त्रेतायुगामध्ये तसे आपल्या अनेक युग झाले, पण सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगामध्ये भगवंताचे 10 अवतार झाले. 10. तुमचे सगळ्यांचे लग्न झाले ना? लग्न तुमच्या लग्नात मंगलाष्टक म्हणतात ना? तुम्हाला लग्नातच सांगितले 10 अवतार कोणते झाले, पण आपला नाद वेगळा असतो. मच्छा पासोनी 4 ते नरहरी. मत्स्य, कुर्म, वराह, नरशिव हे 4. हे कुठपर्यंत झाले? पर्यंत झाले कृती. कृतयुगात हे 4 अवतार झाले. पुढे त्रेतायुग लागला. त्रेती वामन, परशुराम, श्रीराम, सीतापती. किती झाले अवतार? किती झाले? ऐसे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा श्रीकृष्ण. कले माझी बहुत नववा, पुढे कलंके 10वा. ऐकलं का? लग्नात ऐकलं तुम्ही? नवरी होते, नवरदेव होते तेव्हा 10 अवतार भगवंताने घेतले. त्यातले 2 अवतार असे आहेत, एक पूर्ण अवतार आहे आणि एक परिपूर्ण अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा पूर्ण पुरुषोत्तम अवताराचा आहे. आपल्या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर, भारतामध्ये एक नगरी आहे, नेपाळमध्ये एक नगरी आहे आणि इकडे शिलोन मध्ये एक नगरी आहे. या 3 नगऱ्यांचे इतिहास आपल्या रामायणाभोवती फिरतो. भारतातली जी नगरी आहे तिचं नाव आहे अयोध्या. नेपाळमध्ये नगरी आहे तिचं नाव आहे मिथिला. आणि श्रीलंका, एक लंका नावाचं नगर आहे. या 3 नगरी अशी आहेत. हो, श्रीलंकेच्या पौलुसच्या वंशामध्ये वैश्रवा नावाचे एक साधू होऊन गेले आणि त्या वैश्रवाच्या वंशामध्ये रावणाचा जन्म झाला. वैश्रवा आणि कैकश. रावण तसा महादेव उपासक होता, भक्त होता, पण एक चूक झाली व सीतेला घेऊन गेला. तेवढी मोठी चूक झाली आणि रामायण घडलं. रामायण इकडे अयोध्येमध्ये त्रिशंकूच्या वंशामध्ये अज राजा जन्मले. अजाच्या पुढे राजा दशरथ जन्मले आणि दशरथाच्या पुढे भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. एकदा रावणाने विचारलं आजोबाला, ब्रह्मदेवाला, म्हणले आजोबा
मला आयुष्य किती द्याल. तसं तर मृत्यूलोकात आपल्याला आयुष्य किती दिलंय. अल्पायुष्य मानव दे आयुष्य मानवते शते घडीले ते अर्धरात्र काय गणिते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिढा लोकशाय मध्ये बालत्व पिढा रोगशाय भजनाची उडाले ते पाय काय भजनाची उडाले ते पाय राम राम हरी राम राम हरी. आपला सप्ताहातला पहिला दिवस आहे आजचा. पहिला आहे. मला नाही वाटलं पहिलं आहे तुम्हाला. अरे भगवंताच्या चिंतनात पहिला आणि शेवट असतो काय. कोणताही द्या पहिल्याची पाया भरणी असते. आणि पाया झाल्यानंतर मावशो नाही का जुन्या काळामध्ये दगडाची भिंती असायच्या तेव्हा त्या पाया भरून झाला की भिंत वर माडी चांगली टिकावी म्हणून त्याच्यात हेदर घालायची. हेदर कळतो ना दगड. हेदर काका हेदर म्हणजे कसा असतो. बरोबर बोल बोला कसा. दोन्ही तोंड त्याला आतही तोंड आहे आणि बाहेरही तोंड आहे. तो पूर्ण भीतीवर असतो. तो भीतीच्या कोणताच कोणात तोडून देत नाही मोडून देत नाही. तसं आपलं हेदरचं काम करायचं. रावणानं विचारलं ब्रह्मदेवा मला आयुष्य किती द्याल. ब्रह्मदेव आजोबा होते रावणाचे आजोबा. काका आणि मावशांनो आपण जास्त जीव नातवाला लावतो की नाही. नातू म्हणजे दुधावरची साई. तूप कशात निघतं दुधात का त्या साईमध्ये. नातवाला जपायचं असं. हो आपल्याला अधिकार नातू गाजवतोय. नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र. आणि आजोबा हे नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र आणि आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र. रावण गेला ब्रह्मदेवाकडे म्हणले आजोबा मला आयुष्य किती द्याल. ब्रह्मदेव म्हणले रावणा माग तुला किती हवं. रावण म्हणला आजोबा तुमचं किती आहे. ते म्हणले माझी एक कडी कळते ना. सत्य त्रेता द्वापार आणि कली हे 4 फिरले की एक कडी होते. रावण म्हटलं मला तुम्हाला एक कडी आहे ना मला 14 कड्या द्या. 14 चौकड्या दिल्या. एक नाही 14 चोक 56. हो एवढ्या कड्या दिल्या. आता आयुष्य घेतलं रावणाला सोडलं. आता मी मरणार नाही. पण रावण हुशार होता. हुशार माणसं मरणाचं ध्यान ठेवतात. काही ध्यानात नसलं राहिलं तरी आपल्याला एक दिवस हे विसरायचंच नाही. कधी आपलं मरण ध्यान ठेवायचं. रावण बाहेर गेला. त्याने विचार केला की हे 14 चौकड्या संपतील राव. परत शंका आली. रावणाकडे गेले ब्रह्मदेवाकडे म्हणले आजोबा 14 चौकड्या संपतील का. म्हणले शब्बा संपतील म्हणजे काय. चढता सूरज धीरे धीरे डलता है डल जाएगा. उगवला मावळला उगवला मावळला उगवला मावळला उगवला मावळला. अरे कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. त्यातले 5,000 वर्षाहून पुढे अधिक वर्ष गेले कलियुगाचे. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकुन सांगा बया यमाई माझं नाव. शकुन सांगा बया यमाई माझं नाव. निर्गुण निराकार दादा यमाई निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकुन सांगा बया यमाई माझं नाव. शकुन सांगा बया यमाई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन सांगा बया यमाई माझं नाव. शकुन सांगा बया यमाई माझं नाव. भविष्य रावणा 14 चौकड्या संपतील तुला मारावं लागेल.
मग रावणाने विचारलं आजोबा मला मरण कसं येईल, कोण मला मारेल? ब्रह्मदेवानं सांगितलं रावणा तुला मारणारा लंकेत जन्मणार नाही, तुला मारणारा भारतात जन्मेल. कुठं? भारतामध्ये. कुठे म्हणले? भारतामध्ये एक युपी नावाचा प्रदेश असेल, उत्तर प्रदेश. त्या उत्तर प्रदेशामध्ये फैजाबाद नावाचा जिल्हा असेल. फैजाबाद नावाचा जिल्हा असेल आणि त्या फैजाबाद जिल्ह्यामध्ये एक मोक्षपुरी आहे, अयोध्या. या अयोध्येमध्ये हो त्रिशंकूच्या वंशामध्ये अज राजाच्या घरी, त्याच्या घरी श्री विष्णू राम रूपाने अवतरतील आणि तुला राम ठार मारेल. रावणाने सांगितलं ब्रह्मदेवा मला रावण मारेल, पण त्या मला राम मारेल त्या रामाचा जन्मच होऊन द्यायचा नाही. कोणी ठरवलं? कोणी? मग काय करशील रे? म्हणले त्याच्या आई बापाच लग्न होऊन द्यायचं नाही. मग बाळ होईल का? काळकरी आईच्या बापाच लग्न होऊ द्यायचं नाही. आणि तेव्हा त्यानं गुप्तहेर पाठवले भारतात रावणाने. त्याने अयोध्या शोधली. आज राजाच्या पुढे दशरथ राजा जन्मलेले शोधले आणि दशरथ राजा लग्नाला आलेली माहिती रोजची माहिती गुप्तहेर पाठवत होते रोज. दशरथ राजाचं पहिलं लग्न जमलं हरियाणा प्रांतातील भानू राजाची मुलगी, तिचं नाव कौशल्य. रामाचं मामास्थळ कोणतं? मी कीर्तनात ऐकून माझी बोल रागावलं का मला माझ्यावर? नसू द्या ना ओळख, काय हरकत नाही, तरी मी तुमचा पाहुणा आहे. कसा ते नंतर शोधा. होय हो. कौशल्याचं माहेर हरियाणा. मग रामाचं मामास्थळ कोणतं? हरियाणा. भानू राजाची मुलगी कौशल्यबरोबर लग्न जमलं. लग्न जमलं ही सुद्धा बातमी रावणाला कळाली आणि रावणाने विचार केला आता लग्न जमलंय तर नवरीला पळवायचं. रावणाने गुप्तहेर पाठवले. कौशल्याला हळद लागलेली आहे, मुंडवळी बांधलेली आहे. तुमच्याकडे बांधतात ना मुंडवळ्या? हो. आणि रावणाच्या गुप्तहेराने नवरीचं अपहरण केलं, मुलगी उचलली, तिला एका मोठ्या लोखंडी पेटीमध्ये घातलं आणि ती लोखंडी पेटी समुद्राच्या मध्यभागी एक बेट आहे त्या बेटावर आणून ठेवलं. आता लग्न होईल का दशरथाचं? राम जन्मेल का? आपल्याला भीती नाही. पण रावणाचा दुसरा एक विचार आला, अरे आजोबाने मला सांगितलंय की मुलगा दशरथाला होणार आहे आणि दुसरं लग्न केलं तिच्या दुसऱ्याच्या पोटी झाला तर मग नवरदेव पळवायचा. पण दशरथ राजाच्या गुप्तहेराकडनं बातमी आली, महाराज विठ्ठल महाराज तुमच्या लग्नात विघ्न येईल म्हणून वर बापाला वऱ्हाड निघाल्यापासून तर शेवटची गाडी येऊसर धाक असतोय. वर बापाला नाही, पोराच्या जमलं तर म्हणतो मी, विनोद नाही बाबा, राग नाही धरायचा. दशरथ राजाला बातमी कळाली की रावण तुमच्या लग्नात वऱ्हाडात विरोध म्हणजे विघ्न करणार आहे. मग आपलं वऱ्हाड आता रश्याने न्यायचं. मग म्हणले जलमार्गाने घेऊन जाऊ, जलमार्गाने. आणि सगळं वऱ्हाड नावेत बसवलं, नावेत. आणि ती नाव पाण्यामध्ये निघाली. रावणाच्या गुप्तहेराला बातमी कळाली, रावणाच्या गुप्तहेराने नाव फोडली, असंख्य वऱ्हाड बुडालं. पण देव राखे तया मारील कोण, अन्न मोडे काटा हिंडता वन. नवरदेवाच्या हातात फळी आली, लाकडाची फळी. आणि दशरथ नवरदेव पोहत 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 तिथपर्यंत गेले. कुठपर्यंत? वा रे वा. आता तुम्ही कीर्तनात आहे असं वाटतं. का काय वेगळं सांगू? हे चांगलं सांगू का वेगळं सांगू? पाय टेकले दशरथाने, थोडा विसावा घेतला राजा दशरथाने. पण त्या पेटीमधून
बांगड्याचा आवाज येत होता. मावशीनो, तुमच्या हातातल्या बांगड्या नव्हत्या, त्या नवरीच्या हातात असतात. त्याला काय म्हणतात? चुडा. काकण काकण चुडा. तो जरा कच्चा रांधा असतो, हिरव्या बांगड्याचा आवाज जास्त येतोय. कसला आवाज आहे? म्हणून दशरथ राजानं त्या पेटीमध्ये पाहिलं. पेटी उघडली तर त्याच्यामध्ये एक नवरी होती, हळद लागलेली, मुंडवडी बांधलेली, चुडा बांधलेला. दशरथ राजाने विचारलं, कोण तुम्ही? एक जण मला बाबा लग्न त्यांचं होतं, त्यांचे काय ओळख नव्हते काय? ते काय आजच्या नवरदेव नवरी आहेत काय? हॅलो, लग्नाच्या आधीच. कोण तू? म्हणले मी कौशल्या, भानुराजाची मुलगी. तुम्ही कोण? म्हणले मी दशरथ राजा. आपलं जमलंय ना? हो. मग तू इकडे कशी आलीस? म्हणले रावणाच्या गुप्तराने आणले. तुम्ही इकडे कसे आलात? तेच कारण सांगितलं. आता ब्रह्मदेव छाती बनवत छाती बनवत छाती बनवत रावण ब्रह्मदेवाकडे गेलाय. आजोबा आजोबा. अरे रावणा म्हणले आता मी मरणार नाही का? म्हणले जो राम जन्मणार होता त्याच्या मम्मीचं पप्पाचं लग्न मोडलं. ब्रह्मदेव म्हणले रावणा मला तर अक्षदा आल्यात, मी लग्नाला चाललोय. आली लग्न गती समीप नवरा, घेऊन यावा घरा, ग्रह्योक्ते मधुपरक पूजन करा. अंतर पटाती धरा, दृष्टादृष्ट वधू वरान करणे, दोघे करावी उभी वाजंत्रे. हे वाजंत्रे भूगल बलान करणे, कुर्या सदा यम ब्रह्मा. आता ब्रह्मदेवाचे मंत्र आहेत. वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ते दिव्यस्वैर वेदैर, सांग क्रमोपनिषदैर गायन्त्यं सामगा. ध्यानवस्थे तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो, ईशान्तं न विदुः सुरासुरागणा, देवहि तस्मै नमः. कुर्या सदा मंगलम्. तदेव लग्नं सदिलं चंद्रबलं दैवबलं विद्याबलं. कुलस्वामीचे चिंतन सावधान, वराडी सावचिंतन सावधान, वाजंत्री सावचिंतन. माझ्याकडे काय पाहता? लग्न लागलं. कोणाचं? रामाच्या आई बापाचं लग्न लागलं. त्यांना मुलगाही झाला, त्याचं नाव राम ठेवलं. आणि रामाचा राज्याभिषेक ठरला पुष्य नक्षत्राला. चैत्रामध्ये पुष्य नक्षत्र येते आणि ऐन वेळी राजाचा राज्याभिषेक, राम राजा होणार. पण रामाच्या वाट्याला राज्यपद नाही, वनवास आला. वनवास. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जाणते श्रोते आहात, रामाला वनवास कुणामुळे आला? मोठ्यानं सांगा. बरोबर. काही मावशानं हे म्हणतात काही मुळे आले, पण मला पटलं नाही. तुमचं काय मत आहे? रामाला वनवास काही मुळे नाही आला. रामाला वनवास राजा दशरथाचा शब्द होता म्हणून आला. तुम्हाला महाराज आम्ही नवीन ऐकले, तुम्ही नवीन ऐकलं असेल. आपल्या महाराष्ट्रात अनेक रामायण चालतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी परिविस्तरम, एक एक अक्षरम पुन्हा महापातकीनाशनम. हो, अनेक चरित्र आहेत रामांचे. हो, मग दशरथ राजानं काय चूक केली की रामाला वनवासाला? जरा दृष्टांत सांगतो, सिद्धांत लक्षात येईल. प्रेमानं भजन करा. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा श्री भगवान दशरथ राजाचा काय शब्द आहे का? दशरथ राजा राजकुमार होते, अजून लग्न झालेलं नाही. पण त्या परिवारावर इंद्रदेवाची विशेष मर्जी असल्यामुळे राजकुमार दशरथाला स्वर्गात बोलवलं. आता स्वर्ग म्हणताना आपले देव राहतात. तुम्ही सगळे हिंदू आहेत ना? सगळे हिंदू आहेत का? आहेत ना? मग आपल्या हिंदूला किती कोटी दैवत?
किती सांगा नाव? मी सांगतो, पाठ करा. आता सांगतो. अष्टकोटी वसु, एकदश कोट रुद्र, द्वादश कोटी आदित्य, 1 कोटी इंद्र आणि 1 कोटी प्रजापती. किती झाले बाबा? आम्हाला नाही कळालं, जरा शांततेने सांगा. ऐका. हो, अष्टकोटी वसू आहेत जे पांढर पेशामध्ये राहतात, पवित्र तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घालतात आणि सारखं तीर्थयात्रा करतात. असे 8 प्रकारचे वसू आहेत. 11 प्रकारचे रुद्र आहेत हनुमंतराच्या वंशाचे. 11 आणि 8 19. द्वादश कोटी आदित्य आहे. सूर्य 12 कळ्या तपतोय. 19 आणि 12 31. 1 कोटी इंद्र आहेत. 31 आणि 1 32. आणि प्रजापती पार्वतीचे वडील दक्ष प्रजापती असे 1 कोटी आहे. म्हणजे कोटी म्हणजे प्रकार. 32 आणि 1 ह्या 33 कोटी देवाचं दर्शन घ्यावं म्हणून राजकुमार दशरथ इंद्रदेवाला बरोबर घेऊन दर्शन घेत घेत पुढे चालले. तर पुढे गेल्यानंतर एक दैवत आहे आणि त्या दैवताच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली आहे. दशरथ राजाने विचारलं, इंद्रदेवा इतर दैवताच्या नाही आणि या दैवताच्या डोळ्यावर काळी का पट्टी? कोण दैवत आहे? सोडा ते. त्याने सांगितलं, महाराज सोडू नका, आम्ही त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी मुद्दाम बांधली. कोण आहेत ते? म्हणले ते शनिदेव आहेत. शनीची कुदृष्टी कोणावर पडू नये म्हणून आम्ही त्यांच्या डोळी पट्टी बांधली. पण तरुण वयात मुलं ऐकत नाहीत. बालपणी अज्ञान, तारुण्य माझी मदन, हे वृथा गेली जाण, मग वृद्धपण पावला. दशरथ राजकुमार पुढे गेले, शनीच्या डोळ्यावरची पट्टी सोडली. जशी पट्टी सोडली अशी शनीची कुदृष्टी दशरथ राजावर पडली आणि दशरथ राजाचं स्वर्गातून गरगर 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 खाली येऊ लागले. समुद्र सपाटीपासून एक उंचावर एक पक्षी फिरतोय. त्या पक्षानं ओळखलं, हा अज राजाचा मुलगा आहे, दशरथ आहे. याच्या घरी श्री विष्णू रामरूपानं अवतरतील, याला आपण जगवलं पाहिजे. त्या पक्षानं पंख फैलावले आणि पडलेला राजकुमार आपल्या पंखात झेलला. त्या पक्षाचं नाव आहे जटायू. अलगत दशरथ राजकुमार अयोध्येमध्ये आणून दिला. डोळे उघडल्यानंतर मी इकडे कसा? जटायूनं आणलं. दशरथ राजा लक्षात आलं, मी स्वर्गातून पडलो होतो, दगडावर पडलो असतो, पाण्यात पडलो असतो, मगरीनं खाल्लं असतं, झाडावर पडलो असतो, तर मी गेलोच असतो. मला जगवलं जटायूमुळे. जटायू तू माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेस, वचनम्रियात तुझी काय इच्छा आहे? तेव्हा जटायूनं हात जोडले, पंख जोडले आणि सांगितलं, महाराज माझी इच्छा खूप मोठी आहे. काय इच्छा आहे? जटायू म्हणाला, जशी माणसाची इच्छा आहे मुलं व्हावेत. आपली इच्छा आहे की नाही मुलं व्हावेत? कशासाठी लागतात मुलं? मुलं कशाला? म्हातारपण चांगलं जावं, त्याने माझी अंत्येष्टिक्रिया करावी. तसे जटायू म्हणलं, बा महाराज माझी एक इच्छा आहे. रामाला वनवास का आला म्हणून सांगते की माझी एक इच्छा आहे, मला एक मुलगा व्हावा, पण मी पक्षी आहे, मला होणार नाही. शब्द दिला दशरथ राजाने, जटायू तुला पक्षी आहे, मुलगा व्हावा इच्छा आहे, पण तुला होणार नाही. मी तुला शब्द देतो, मला होणारा पहिला मुलगा मी तुला दत्तक देईल. शब्द कोणाचा? जरा मोठ्याने सांगा. कोणाचा? पुढे लग्न झालं, राम जन्मले, रामाचा राज्याभिषेक ठरला. रामाचा जन्म झाला, 5वी झाली, बारसं झालं. आता हे बाळ जटायूला द्यायचंय म्हणून जटायू बोलवला आणि रामाचा दत्तक विधी अयोध्येत झाला. 12 दिवसाच्या रामाचा दत्तक देताना जो घेतो त्यांना इस्टेट द्यायची असते आणि जो दत्तक जातो त्यांना आईबाप म्हणून सांभाळायचे असते. त्याची बॉन्ड पद्धत आहे. सही असावी आईची म्हणून कौशल्या, बापाचे म्हणून दशरथ, आणि एक साक्षीदार असावी म्हणून कैकेयी. दशरथ राजाच्या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री होती, तिची सही झाली. ओरिजिनल झेरॉक्स तयार झाली, ओरिजिनल कागद ठेवून दिला आणि त्या बाळाला घेऊन जटायू निघाला. पुढे नारदाची भेट झाली. जटायू महाराज जय हरी. जय हरी. काय आहे? म्हणली बाळ आहे. कुणाच आहे? माझं आहे. पक्षाला बाळ होतात का? मला तो माझा नाही, पण मी दत्तक घेतलाय. कशासाठी? म्हणले याच्या हातून माझी अंत्येष्टक्रिया व्हावी. नारदाने सांगितले, पण हे छोटं बाळ आहे, अजून आईला पिते आणि आई बाळाला कॅल्शियम भरवते, दूध नाही कॅल्शियम, त्याच्यामुळे हड्डी तयार होते. आपण जन्मलो तेव्हा मांसाचा गोळा असतो छोटासा, ही हड्डी आई तयार करते. ही सगळी हड्डी, दात सुद्धा आईच्या दुधानं तयार होतात. तू दिशील कुठून? मग असं कर, हे ज्याच्याकडून आणलं त्याला त्याच्याकडे सांभाळायला ठेव. सल्ला पटला आणि जटायूनं राम सांभाळायला पुन्हा दशरथ राजाकडे दिले. आता तुम्ही शाळेत गेला समजा, मुलाचं ऍडमिशन घ्यायला, तर शिक्षक तुम्हाला बाप म्हणतात का पालक? पालक. दशरथ राजा पालक झाले. आता बाल दिलेल्या जटायूला. पुढे रामाचा राज्याभिषेक ठरला.
फुलं वाटले, मंत्र पुष्पांजली सुरू झाली आणि कैकच्या लक्षात आलं की ही गादी अयोध्येची आहे. आता अयोध्येतल्या गादीवर अयोध्येतलाच राजकुमार बसवायला हवा. नाही नाही, चांद्याला सरपंच काय आमच्या केळवंडीचं चालेल का? कुठला पाहिजे? कैकाय पुढे गेले, महाराज काय ग? अहो ही गादी अयोध्येची आहे. म्हटले हो. मग अयोध्येतल्या गादीवर अयोध्येतला राजकुमार बसवा. दशरथ राजा म्हणले राम अयोध्येचा नाही का? ती पळत गेली तो कागद आणला. कोणता? वाचला, शब्द नाही निघाला दशरथ राजाचा, पण शब्द दिलेला होता. माझ्या बापानं शब्द दिलाय, रघुकुल रीत सदा चली आहे, ज्या न जाय पर वचन न जाय. म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि पंचवटीतून सीतेला उचलून रावण घेऊन गेलाय. सीतेच्या शोधार्थ राम लक्ष्मण लंकेला गेलेले आहेत. तिथे जाता जाता पंप सरोवर या बाबाची भेट झाली. कोणत्या? हात जोडा केला, हात जोडा. असं त्या देवाचे करण हो, श्रीरामाची सीता चोरून नेली रावणानं. सीता गेला घेऊन हो, जागा पाहिली उत्तम ठेवली बागेत नेऊन. सीता मोठी सत्वंत, राम 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 अंतरे मांडला ध्यास. रावण बोले सीता कारण, अगे कोठे ग तुझा राम, त्याच्याने माझ काय होईन. रावण करीत से मस्ती, विघ्न निवार तू दास रामाचा सारथी देवा. प्रभू मारुती हो देवा, सख्या मारुती तुझेच नाम घेता सगळे विघ्न दोष हरती. सीतेच्या शोधात हनुमंत गेले. रामाची मुद्रिका सीतेच्या हातात टाकली. मारुती गेला से तिथं, रामाची मुद्रिका टाकली सीतेच्या हातात. सीता म्हणे तुला नाही ओळखीत. बेटा कोण रे? अंजनेचा पुत्र, प्रभू रामाचा दूत. आई मी अंजनेचा मुलगा आहे, रामाचा सेवक आहे. 7 समुद्र उल्लंघन करून आलोय. भूक लागली त्वरित. आई एवढी भूक लागली की आता मी जगत नाही, काय खाऊ? बेटा हो इथे खायला काहीच नाही रे. हे बाग आहे ना, ही बाग. म्हणले बेटा आपले नाही ती बाग. जम्मूवाळी बागात 7 मनाचे कुदळ त्याच्या डाव्या हातात. बेटा जा पडलेली फळं खा. आता हे शेल्क खाणार, झाडाचं प्रत्येक शेल्क फळ खाणार, खाली पडलेलं खाय नाही. आणि खाली पडलेलं खायचे काय? 8 महाराजे काय? यानं विचार केला, जवळ गेला, व झाडाकडे पाहत होता. काही पिकले होते, काही गाभुळे होते, काही पक्के झालेले होते. हनुमंताने विचार केला, आईनं हे वरचे बी खालचे मासे बनेल कसं काय खाणार ते? खालचे खायचे नाहीत आईने सांगितलं ना. मग असं करू ना, असं करूयात. युक्ती केली. शेपटीचा विळखा मारायचा, झाड उपटायचं, आपटायचं, फेकून द्यायचं आणि एकच फळ खायचं. बाग याने दिला विध्वंसून, हाना मारा करत आलं लंकेच धावन. ब्रह्मजाळ्यात गुंतून हो, मारल्यान मरणा मोठा दिसतो बलवान. रावण पुसे त्यासी मरण, सर्व लंकेचे वसर गुंढाळा पुच्छ कारण. हे रावणा, हे माकडा, अरे तुझं मरण कशात आहे? हनुमंत म्हणले मी चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलीर, व्यास, कृपा, परशुरामाचे विभीषण, आम्ही 7 लोक चिरंजीव आहोत, मला मरण नाही. म्हणले असं असं काय? हनुमंत म्हटले याचं भरूनच आली ना, मग माझ्या शेपटीला चिंध्या गुंडाळा, त्या पेटवा, त्याच्यात माझा मृत्यू येईल. सर्व लंकेचे वस्त्र गुंढाळा पुच्छा कारण, वस्त्र गेले सरून हो. लंका नगर नग्न झाली, पण शेपूट, आपण म्हणतो बा एवढं गेलं पण अन्न तर शेपूटच संपना. शेवटी म्हणले जा अशोकवाला जा, सीतेचे वस्त्र आण. अर म्हणले आणि शेपटी हो. वस्त्र गेले सरून हो, राहिले सीतेचे वस्त्र पुच्छ घेतले आखडून. पुच्छ दिले पेटवून, गडबड गडबड लुलू लागला धरणे कारण. केले लंकेची होळी. हनुमंत
महाबळी दाढी राव नदी नारी दया माझे नमस्कार वारंवार हनुमंत महाबळी दाढीराव नदी नारी दया माझे वारंवार लंका जाळी सीतेचा शोध लागला पुन्हा रामाकडे आले 18 पद्ममानाने मिळवले शेतू तयार केला अख्खी फौज घेऊन लंकेत गेले शेवटच्या एका बाणाने रामाने रावण ठार झाला रामाचा विजय झाला पुष्पक विमान पाठवलं कुबेराने पुष्पक विमानामध्ये सीतेला बसवलं लक्ष्मण बसलेत राम बसले हो हनुमान तू पण बस म्हणले प्रभू मला उड्डाण करता येते अरे येताना आलास आता बस वानरांनो तुम्ही जा रे लंकेमध्ये अयोध्येमध्ये मी येतोय आपण तिथं बक्षीस वितरण समारंभ करू काल्याच्या दिवशी निघाले वानर कोणी छोट्या डोक्याचे होते रीस होते गोलांगुल होते अस्वल होते लांब शेपटीचे आकुड शेपटीचे दोर टाक्याचे मोठ्या पंजाचे हो सगळेचे सगळे निघाले पण निघताना त्यांचं भजन होतं बरं भजन सगळ्याचे हात वर करायचं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम त्या हात वर कर बोलियो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय आले अयोध्येला विमान उडालं आणि रामानं विचारलं हनुमान आपल्याला अयोध्येला जायचे रे पण 7 समुद्राच्या पलीकडच्या लंकेचा शोध तू लावलास शेतू तुझ्यामुळे तयार झाला सगळ्या वानरांची मैत्री तुझ्यामुळे झाली लंकेचा विध्वंस तूच केला तुझ्यामुळेच मला रावण मारणं सोपं झालं इतका शक्तिशाली तू आहेस आपल्याला तुझ्या आईच्या दर्शनाला जायचं हनुमंताची आई कोणती अंजनी अंजलीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान तुम्ही म्हणायचंय एक मुखानं अरे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझे काया बालपण गेला से तू सूर्याला धराया हा धरले हे धरले कडकडले आसमान एक मुखानं ओहो अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं ओहो इतके गोड सुरते जर रोज मला भेटले तर मंत्राचे उपकार होतील वा विठ्ठल विठ्ठल हनुमान तुझी मम्मी राहते कुठे रे
म्हणले प्रभू माझी आई ऋष्यमुख पर्वतावर राहते, मग आपण आईला भेटायला जाऊ. तुझी आई केवढी असेल? तू एवढा ऐका, जगातल्या टॉप लेवलला गेलेले मुलं बापाच्या नावानं ओळखत नाहीत, आईच्या नावानं ओळखतात. राम म्हटलं की दशरथ की कौशल्या, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम ग. कृष्ण म्हटलं की नंद बाबा का यशोदा. कधी गवळण्याने यशोदाला करणं, नंद बाबाला करणं सांगितले का? पण यशोदेला, यशोदे ग तुला येईन राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, तुला येईन राग. लाड कहा काना बाई, तुझा तुला गोड वाटे, याच्या खोडी किती सांगू, महिपत्र सिंधू वाटे. लाड कहा काना बाई, तिसरी आली धावणी आणे बाई, काय केली करणी पतीची दाढी, माझी बेनी दोहीची गाठ मारुनी, गाठ बाई कमनासी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना ग कुठवर सोसू. नंदाचा नंदन आडवितो आडराणी गवळणी ग. या हरीला बाई सांगा ग कुणी ग, हरीला बाई सांगा ग कुणी ग. या हरीला सांगा ग कुणी ग, या हरीला सांगा ग कुणी ग. नंदाचा नंदन आडवितो आडराणी गवळणी ग, नंदाचा नंदन आडवितो आडराणी गवळणी ग. म्हणा हरीला बाई, हरीला बाई सांगा ग. हो हो, मला सांगायचंय की तेवढे मुलं आईच्या नावाने ओळखले जातात. आणि हनुमंत म्हणल्यानंतर बघायचंच नाही. हो हनुमंता, तू एवढा शक्तिशाली आहे, तुझी आई केवढी शक्तिशाली असेल. तेव्हा हनुमंत म्हणले प्रभू आपण आईकडे जाऊ, हरकत नाही, पण आई तुम्हाला विचारेल रामा रावण कोणी मारला तर काय सांगाल? हनुमंत म्हणले रामाला आपण आईकडे जाऊ, पण माझी आई तुम्हाला विचारेल की प्रभू रावण कोणी मारला रे, तर काय सांगेल? राम म्हटले माझंच नाव सांगेल. म्हणले नाही प्रभू सगळं तुमचं सांगा, पण आईने जर विचारलं अंजनी मातेनं रावण कोणी मारला, तो म्हणायचं हनुमंताने मारला. रामाने भाव जाणला भक्ताच्या मनातला. म्हणले ठीक आहे म्हणेल. ऋषभक पर्वत जवळ आला तसं हनुमंत म्हणले प्रभू ध्यानात आहे का चिमटा घेऊ? काय रे? म्हणले आई विचारेल रावण कोणी मारला तर काय सांगाल? अरे म्हणले तुझं नाव सांगे. तिथे गेले. हो याने अंजनी मातेने सीतेची वेणीपणी केली, नाव घातलं, साडी बदलली, बोळवण केली, जेवण झाले, बसली अंजनी, राम लक्ष्मण सीता. हनुमंत गेले अंजनीच्या पाठीमागे, रामाकडे मुख करून उभे राहिले. आईने विचारलं बेटा रामा, 7 समुद्राच्या पलीकडची लंका तुला कशी माहिती झाली? हनुमंत प्रभू म्हणले आई हनुमंताने शोध लावला. आई उठली, हनुमंताला कौतळलं. बाळ केवढा असलं तरी आईला लहान आहे, तशी याची छाती कॉलर पक्की झाली. म्हणले पण बेटा त्या 7 समुद्राच्या पलीकड तुम्ही गेला कसे? म्हटले आई हनुमंताने पूल बांधला. मग तर बाप रे बाप, पुढे मारते पाठीमाग रामाकड पाहून. रामाने विचारलं आई मी असं ऐकलंय की लंकेच्या रावणाला 20 उजान 10 मुख होते. म्हटले हो नाही. मग एवढा मोठा शक्तिशाली रावण कोणी मारला? राम बोलले चले. हनुमान म्हणले प्रभू प्रभू मा नाव सांगा, मा नाव सांगा. पण हे सत्य बोलले, मुख्य कधी खोटं बोललेच नाहीत ना एक वचनी. मग ते म्हणले खोटं बोलण्यापेक्षा आपलं गप्प बसले. आई म्हणले रामा रे बोलत का नाहीस? आई अरे मी तुला विचारलं रावण कोणी मारला? आता मुखात खरं बोलायचं सवय आहे ना. तर राम म्हणले आई ते रावण मी मारला.
तू मारला का? आई उठली, खाली उडला हनुमंताच्या, खाली पाडला आणि लाथ थबुक्यानं हनुमंताला मारलं. खोटं असलं तर मंदिरात गेलं विचार. राम उठले, पाईला पकड, म्हणले आई का मारता? म्हणले रामा सोड, त्याचा डोला गेला, त्याचा नाही त्याचा. रामा ऐक, तू अर्ध्या पिंडाचा आहेस, लक्ष्मण अर्ध्या, भरत शत्रुघ्न अनुक्रमे अर्ध्या पिंडाचे आहात, आणि हा मेला चौथ्या पिंडाचा आहे. एवढं नाही, माझ्या वज्रदेहातलं दूध पाजलंय. अंजनीनं स्वतःचं स्तन पिळलं तर त्या पर्वताला होल पडलं. होल तुम्ही गेला तर पहा, अंजनी पर्वत म्हणतात. इतक्या ताकदीचं दूध याला पाजलं. मग याला काय रावण मरत नव्हता का? राम म्हटले आई सगळं त्यानेच केलं, वानर त्याने मिळवले, शोध त्यानं लावला, शेतो त्यानं तयार केला. आई रावण मग रावण देत त्याला चळचळ देत होते. रामसभेचा मारुती, ढाकबडे लंकापती, कुंभकर्ण इंद्रजित चळचळा कापत. पण फक्त मी एक बाण मारला, एवढंच काम माझ्यासाठी ठेवलं. आणि तो जर त्याने मारला असता तर मला राम कोणी म्हणलं नसतं. मला राम म्हणावं म्हणून त्यानं ते तेवढंच काम नाही केलं. आई उठली, म्हणजे बाई उगच मारलं ग माय लेकराला, बेटा गपस. आता रडत असतंय वय ते. निघालं विमान, याला उशीर झाला. 14 वर्ष होऊन गेले. इकडे नंदीग्रामाला भरत वाट पाहत होता. आज दादा आले नाही तर मी आता हे अग्निकाष्ट करेल. रामाच्या लक्षात आलं, मला अजून अगस्त्यला भेटायचं. हनुमान तू पुढे जा आणि भरताला सांग मी आलोय. हनुमंत पुढे गेले. भरताने अग्निकाष्ट केलेला होता, रचलेला होता, फक्त उडी टाकायची होती. हनुमंताने पकडलं, काय करता भरतजी? म्हणले हनुमान जर आज दादा आला नाही तर मी जिवंत राहणार नाही. तेवढ्यामध्ये विमान चमकलं दक्षिणेतून. हनुमंताने सांगितले, ते पहा ते पहा ते पहा. अभंगाचं प्रथम चरण. पहिलं आला राम डाळा, पहिलं आला राम डाळा, पहिलं आला राम राणा, पहिलं आला राम राणा, पहिलं आला राम राणा, पहिलं आला राम राणा, पहिलं राम राणा, पहिलं आला राम राणा. नील चांबवल नील चांबवल नील चांबवल विठोबार कुमाई, गोपाल कुमार, जय जय विठोबार कुमाई, गोपाल कुमार, विठोबार कुमार.